सो तर गाईज सिद्धिविनायकची लाईन बघा तुम्ही. लाईन बरीच मोठी आहे. तर बघूया, माझे शाळेतले मित्र पण येतात आहेत. तर शाळेतले मित्र आले की त्यांना कॉन्टॅक्ट करतो. तर बघूया की दर्शन कसं घ्यायचं आहे ते. सॉरी ते सांगितलं नाही, कारण की ते येत होते, ते निघाले घ्यायला. एक ठाण्याहून येतो आणि एक विलेपार्लेहून येतो आहे. सो तर त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगेल की आपण बाहेरून दर्शन घेऊया, कारण की लाईन खूप मोठी आहे आणि रात्र होईल दर्शन घेण्यासाठी. थाली घ्यायची काय जेवायची. व्हिडिओमध्ये परत आलो आपण. तुम्ही गर्दी बघितली सिद्धिविनायकला केवढी गर्दी आहे. सो तर आज आहे 1 तारीख. 1 तारखेला सगळ्या देवाला गर्दी असते. सिद्धिविनायकला खूप लोक लांबून वगैरे येतात आणि गर्दी खूप आहे. आम्ही बॅक साईडून गेलो, बॅक साईडला पण गर्दी आहे, फ्रंट साईडला पण खूप गर्दी आहे रात्री. आणि ॲक्च्युली काय झालं, आज सकाळीच पाऊस पडलेला, तर थोडी गर्दी कमी होती. पण आता जशी पाऊस थांबला आहे आणि गर्दी वाढत चालली आहे. लोक लांबून येतात दर्शनासाठी आणि ते बंदोबस्त पण मस्त केला आहे. खूप शेड वगैरे टाकलं आहे, पार्टी पंडाल टाकला आहे मोठा. लोकांना खाण्यासाठी पाणी, चाय आणि बस सेवा सुरू केली इकडे. ते एक उत्तम काम केलं यांनी. आणि माझ्यावर आदेश आहे. आदेश तुला कसं वाटला? भारी वाटलं एकदम मस्त. तर आता आपण कुठे जाणार आहे सांग आता. हे शोधतोय मी. तर काहीच आम्ही आता मेट्रोच्या अंडरग्राऊंड रोड गेले, तिकडून चाललो आहे. पण एक्झॅक्टली म्हणजे कळत नाही एक्झॅक्टली कुठून रोड आहे ते. तरी बघूया आता आपण. आदेश भाऊ शोधत आहेत. भेटला तुम्हाला रोड आदेश भाऊ? आणि आपल्याला रोड गावला आहे. माइंड वापरलं मग मी विचार केला तिकडे त्या साईडला जातो, त्यामुळे त्या साईडला रोड असेल. भेटला रोड एक्झिटचा, एक्झिट A1. आता इथून कुठे जायचा प्लॅन आपला? इकडून जाऊ सिद्धिविनायक टेम्पल. आणि तिथून काय प्लॅन आहे नंतर मग संध्याकाळ? सगळे केस दाबायचे. आज काय क्रिकेटचा प्लॅन वगैरे गार्डनमध्ये? बघू बघूया, झाला प्लॅन तर बघूया आणि भेटूया सिद्धदेवी मंदिरमध्ये. जस्ट उतरलो आहे गाडीवरून. गाडी पार्क केली आणि आता निघालो आम्ही सिद्धिदेवी टेम्पलला दर्शन घ्यायला. आणि
ते 2 मित्र येणार होते त्यांना ते बोलले की त्यांना दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे ते तिकडेच थांबले आता आणि ते दर्शन घेतात आहे. आता मग ते बोलले की बघूया किती वाजता दर्शन होतं आहे, नंतर फोन करून सगळं कळवतील मला आणि मग आम्ही दर्शन घेऊन निघतो. बघूया काय होतं.